नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग बाय निलेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्टोन याचे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स. तर चला चालू करूया. सर्वात पहिला क्वेश्चन बघा, बसाल्ट इज ए. तर बसाल्ट तुमचं काय आहे? तर बसाल्ट इज ए तुम्हाला फर्स्ट ऑप्शन दिला आहे सेडिमेंटरी रॉक, दुसरं दिलं आहे मेटामॉर्फिक रॉक, तिसरं दिलं आहे एक्सटेन्सिव्ह रॉक आणि चौथं दिलं आहे इंट्रेसिव्ह रॉक. तर बघा बसाल्ट काय आहे तुमचं, हे बसाल्ट काय ऑप्शन आहे? तर बसाल्ट तुमचं आहे हा कुठला आहे? बसाल्ट जे आहे basalt is a extensive igneous rock. का बरं बसाल्ट एक्सटेन्सिव्ह इग्निशियस रॉक आहे? तर बघा इग्निशियस रॉकचे जे काही एक्झाम्पल इग्निशियस रॉकचे हे आपल्या ट्रिकनुसार आहे GDBT. काय आहे? GDBT, नथिंग बट ग्रॅनाइट, डोलोराइट, बसाल्ट अँड ट्रॅप. तर बघा एक्सटेन्सिव्ह इग्निशियस रॉक म्हणजे काय? तर जो रॉक तुमच्या जमिनीच्या वरच्या सरफेस येतात. बसाल्ट हा जमिनीच्या पृष्ठभागावर तयार होतो म्हणून त्याला म्हणतो आपण एक्सटेन्सिव्ह इग्निशियस रॉक्स आहे बसाल्ट. ठीक आहे. आणि जो इंट्रेसिव्ह आहे जमिनीच्या आतमध्ये आहे तुमचा ग्रॅनाइट. ग्रॅनाइट इज एक्सटेन्सिव्ह इंट्रेसिव्ह रॉक. चला नेक्स्ट क्वेश्चन, मार्बल इज नोन ॲज. जिओलॉजिकल मार्बलला काय म्हटलं? जिओलॉजिकल मार्बल इज नोन ॲज, पहिला आहे सेडिमेंटरी रॉक, दुसरं ऑप्शन दिला आहे तुम्हाला इग्निशियस रॉक, तिसरं दिलं आहे मेटामॉर्फिक आणि चौथं दिलं आहे स्ट्रॅटिफाईड. तर जिओलॉजिकली मार्बल कुठला आहे तुमचं? तर बघा जिओलॉजिकल मार्बल इज कुठला आहे? मार्बलचं जर आपण एक्झाम्पल बघितले तर बघा मेटामॉर्फिक जो रॉक आहे तुमचा, मेटामॉर्फिक रॉकचे एक्झाम्पल कुठले आहे? तर आपण लक्षात ठेवू शकतो MQGS. म्हणजे मार्बल, जिओलॉजिकल मार्बल काय हा तुमचा मेटामॉर्फिक रॉक आहे. क्वार्ट्झाइट हा तुमचा मेटामॉर्फिक रॉक आहे. त्यानंतर जेनिस हा तुमचा मेटामॉर्फिक रॉक आहे आणि स्लेट हा तुमचा मेटामॉर्फिक रॉक आहे. तर मेटामॉर्फिक रॉक हे लक्षात ठेवणे हे एक्झाम्पल आहे तुमच्याकडे. बघा मेटामॉर्फिक रॉक काय एक्झाम्पल MQGS. ही एक ट्रिक आहे, या ट्रिकवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता MQGS. तर हे मेटामॉर्फिक रॉक. त्यानंतर बघा म्हणजे इथं तुमचं ऑप्शन कुठलं येणार? तर मार्बल इज ए कुठला आहे? मेटामॉर्फिक रॉक. तर ऑप्शन नंबर जे आहे हे आहे तुमचं तिसरं, मार्बल इज अ मेटामॉर्फिक रॉक. त्यानंतर बघा क्वार्ट्झाइट हे हार्ड आहे, ब्रिटल आहे, सेकंड ऑप्शन. थर्ड ऑप्शन क्रिस्टलाइन आहे आय थिंक, आणि चौथं ऑप्शन ऑल ऑफ द अबव. तर तुमचं क्वार्ट्झाइट आहे हे चारही ऑप्शन बरोबर आहे, ऑल ऑफ द अबव. त्यानंतर जम्पर इज अ टूल यूज फॉर. जम्पर कशासाठी यूज केले जाते? बघा जम्पर इज अ टूल यूज फॉर, फर्स्ट ऑप्शन दिलं आहे तुम्हाला टेस्टिंग ऑफ स्टोनची टेस्ट करण्यासाठी जम्पर वापरला जात नाही. त्यानंतर सेकंड ऑप्शन दिला आहे कॉरिंग ऑफ स्टोन, थर्ड ऑप्शन दिला आहे ड्रेसिंग ऑफ स्टोन आणि चौथं म्हटलं आहे नन ऑफ द अबव. तर जम्पर इज द यूज फॉर, जम्पर कशासाठी वापरले जाते? कॉरिंग ऑफ स्टोन, म्हणजे तुमच्या खदानीतून स्टोन मिळवण्यासाठी जम्पर हे टूल वापरल्या जाते. त्यानंतर बघा म्हणजे इथं ऑप्शन कुठलं होणार तुमचं? सेकंड ऑप्शन कॉरिंग ऑफ स्टोन. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रॉक. रॉक कुठलं? एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला क्वार्ट्झाइट. बघा पहिलं एक्झाम्पल दिलं आहे क्वार्ट्झाइट, सेकंड एक्झाम्पल दिला आहे तुम्हाला मायका, थर्ड एक्झाम्पल दिला आहे जिप्सम आणि फोर्थ एक्झाम्पल तुम्हाला दिला आहे नन, कुठलंही नाही. तर बघा विच ऑफ द फॉलोइंग इज रॉक असा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज रॉक. एक्झाम्पल दिला आहे, फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला क्वार्ट्ज, फर्स्ट ऑप्शन क्वार्ट्ज, सेकंड ऑप्शन दिला आहे तुम्हाला मायका, थर्ड ऑप्शन आहे जिप्सम आणि फोर्थ ऑप्शन आहे नन. तर लक्षात ठेवा कुठलं रॉक आहे? तर क्वार्ट्ज आणि मायका हे जे काही आहे हे दोन्ही तुमचे मिनरल कशाचे मिनरल आहे? तर हे इग्निशियस रॉक्सचे मिनरल आहे. कशाचे? इग्निशियस रॉकचे मिनरल आहे. आणि जिप्सम हा तुमचा रॉक आहे. कारण सेडिमेंटरी रॉकचे एक्झाम्पल बघा, सेडिमेंटरीचे रॉकचे एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी आपल्या ट्रिक आहे SSC ट्रिक, आपली SSC LLG. म्हणजे सँडस्टोन, स्लेट, चॉक, लॅटराइट, लिग्नाइट, लाइमस्टोन, ग्रॅव्हल अँड जिप्सम. तर ग्रॅव्हल इज नथिंग बट ग्रॅव्हल आणि जिप्सम. तर जिप्सम इज नथिंग बट तुमचा सेडिमेंटरी रॉक होतो. त्याच्यामुळे विच ऑफ द फॉलोइंग इज अ रॉक? जिप्सम हा तुमचा काय रॉक आहे. सँडस्टोन इज ए. सँडस्टोन काय आहे? फर्स्ट ऑप्शन दिला आहे सेडिमेंटरी रॉक आहे, दुसरं आहे मेटामॉर्फिक रॉक आहे, तिसरं आहे इग्निशियस रॉक्स आहे आणि चौथं म्हटलं आहे व्होल्कॅनिक रॉक आहे. तर सँडस्टोन काय आहे तुमचं? तर लक्षात ठेवा सँडस्टोन, यस लक्षात ठेवायचं कधी पण. सँडस्टोनसाठी काय? सँडस्टोन हे तुमचं आहे सेडिमेंटरी रॉक. यस लक्षात ठेवायचं. कुठलं? यस म्हणजे सँडस्टोन हा काय आहे तुमचा सेडिमेंटरी रॉक आहे. त्यानं
जो काही स्टोन ब्लास्टिंगमधून यूज होतो तो कुठकुठे यूज होतो. पहिला ऑप्शन दिला आहे तुम्हाला बसाल्ट इन रेल्वे बसाल्टमध्ये यूज केले जाते. त्यानंतर ॲग्रिगेट ऑफ कॉन्क्रीट ॲग्रिगेट बनवण्यासाठी कॉन्क्रीटसाठी यूज केले जाते. तिसरं रोड मेटल आणि चौथं मधला ऑल ऑफ द चारही ऑप्शनसाठी तुम्हाला स्टोन यूज केला जातो ब्लास्टिंगमधला. त्यानंतर सॉफ्टेस्ट रॉक इज बघा. नंतर बघा द सॉफ्टेस्ट रॉक इज काय दिलं आहे. द सॉफ्टेस्ट रॉक इज सॉफ्टेस्ट कुठलं रॉक सॉफ्ट आहे. सर्वात फर्स्ट ऑप्शन मार्बल, सेकंड ऑप्शन डायमंड, थर्ड ऑप्शन दिला आहे तुम्हाला टॅल्क आणि चौथा ऑप्शन दिला आहे क्वार्ट्ज. तर बघा द सॉफ्टेस्ट रॉक सर्वात सॉफ्ट रॉक कुठला आहे तुमचा. तर सर्वात सॉफ्ट लक्षात ठेवा टॅल्क इज अ सॉफ्ट रॉक. सर्वात सॉफ्ट आहे टॅल्क आणि सर्वात हार्ड आहे तुमचा डायमंड. क्वार्ट्झाइट इज ए फर्स्ट ऑप्शन दिला आहे तुम्हाला मेटॅमॉर्फिक आहे, दुसरा आहे आर्जिलिसियस आहे, तिसरा आहे कॅल्करियस आणि चौथं दिलं आहे सिलिशियस. बघा तर क्वार्ट्झाइट इज ए पहिला ऑप्शन दिला मेटॅमॉर्फिक, दुसरा आर्जिलिसियस, तिसरं कॅल्करियस, चौथं सिलिशियस. तर क्वार्ट्झाइट कुठलं येणार तुमचं. क्वार्ट्झाइट कुठलं आहे. क्वार्ट्झाइट इज ए. तर बघा केमिकली म्हणजे आता याच्यामध्ये क्वार्ट्झाइट तर तसं तुमचं कशात येतो. क्वार्ट्झाइट बघितलं तुम्ही MQGS म्हणजे मेटॅमॉर्फिक रॉकमध्ये क्वार्ट्झाइट येतं. परंतु कशात येतं तर सिलिशियस रॉकचे जे केमिकल क्लासिफिकेशन आहे सिलिशियस रॉकमध्ये केमिकल क्लासिफिकेशन एक्झाम्पल बघा सिलिशियस रॉकचे केमिकल क्लासिफिकेशनचे GQS ही आपली ट्रिक आहे. GQS म्हणजे तुमचं ग्रॅनाइट, जेनिस, क्वार्ट्झाइट अँड स्लेट. तर तुम्हाला काय म्हटलं आहे क्वार्ट्झाइट कुठला आहे. तर क्वार्ट्झाइट काय आहे तुमचं सिलिशियस रॉक. कुठला आहे ऑप्शन नंबर 4 सिलिशियस रॉक. त्यानंतर केमिकली मार्बल इज नोन ॲज मार्बल कुठला आहे बघा. केमिकली मार्बल इज नोन ॲज केमिकली मार्बलला आपण कसं क्लासिफाय करू शकतो. तर केमिकली मार्बल इज नोन ॲज फर्स्ट ऑप्शन तुम्हाला मेटॅमॉर्फिक, आर्जिलिसियस, कॅल्करियस अँड सिलिशियस. तर मेटॅमॉर्फिक येणार नाही. त्यानंतर आर्जिलिसियस मीन्स आर्जिलिसियस रॉकचे एक्झाम्पल जर बघितले आपण तर आर्जिलिसियस जो काही रॉक आहे आर्जिलिसियस रॉकचे एक्झाम्पल तुमचे याच्या लक्षात ठेवण्याचं ट्रिक आहे ASLK म्हणजे आर्जिलिसियस स्लेट, लॅटराइट अँड कॅओलनाइट आर द एक्झाम्पल ऑफ आर्जिलिसियस रॉक म्हणजे हे येणार नाही. त्यानंतर केमिकली मार्बल लक्षात ठेवा ट्रिकसाठी दोन स्टोन आहे लाईमस्टोन आणि मार्बल. हे कुठलं आहे तुमचं कॅल्करियस CALCAREOUS कॅल्करियस रॉक म्हणजे लाईमस्टोन आणि मार्बल हे तुमचं कॅल्करियस रॉक आहे. तर केमिकली मार्बल काय आहे मग तुमचं कॅल्करियस रॉक आहे. त्यानंतर सँडस्टोन इज ए सँडस्टोन तर मी तुम्हाला सांगितलंच काय बघा फर्स्ट ऑप्शनमध्ये दिला आहे तुम्हाला सेडिमेंटरी रॉक, सेकंड ऑप्शन दिला आहे ॲक्विशियस रॉक, थर्ड ऑप्शन दिला आहे सिलिशियस रॉक आणि त्याच्यामध्ये म्हणजे हे तीन आहे सँडस्टोन इज सेडिमेंटरी आहे की मग तुमचं ॲक्विशियस आहे की सिलिशियस आहे. तर त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले आहे पहिला आहे फर्स्ट ऑप्शन फर्स्ट एक सेडिमेंटरी आहे, सेकंड ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलं आहे बोथ म्हणजे ॲक्विशियस अँड सिलिशियस, तिसऱ्या ऑप्शनमध्ये तिन्ही दिले आहे सेडिमेंटरी, ॲक्विशियस अँड सिलिशियस. तर सँडस्टोन हा तुमचा तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. सँडस्टोन हा सेडिमेंटरी रॉक पण आहे, सेडिमेंटरी रॉक्सला अनदर नेम इज ॲक्विशियस रॉक्स आहे आणि जर केमिकली बघितलं तर सँडस्टोन हा तुमचा सिलिशियस रॉक आहे. म्हणजे या क्वेश्चनमध्ये तुमचे ऑप्शन नंबर 4 बरोबर येणार. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज द मिनरल कुठलं मिनरल आहे. तर बघा तुम्हाला ऑप्शनमध्ये दिला पहिला ऑप्शन दिला आहे तुम्हाला बसाल्ट, दुसरा ऑप्शन दिला आहे तुम्हाला ग्रॅनाइट, थर्ड ऑप्शन दिला आहे क्वार्ट्झाइट आणि चौथं दिलं आहे सायनाइट. तर विच ऑफ द फॉलोइंग इज द मिनरल कुठला आहे. तर मिनरल तुम्हाला माहीत आहे तर क्वार्ट्स हे तुमचं मिनरल आहे. कुठलं मिनरल्स आहे क्वार्ट्स हे तुमचं मिनरल आहे कारण बसाल्ट हा तुमचा स्टोन आला, ग्रॅनाइट हा तुमचा स्टोन आला, इग्निशियस रॉक्स आले दोन्ही. त्यानंतर सायनाइट हा इग्निशियस रॉक्स आहे आणि क्वार्ट्स पण हा इग्निशियस रॉक्स आहे पण क्वार्ट्समध्ये इग्निशियस रॉक नाही क्वार्ट्स हे तुमचं मिनरल्स आहे इग्निशियस रॉक्सचं. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर द टेंडन्सी ऑफ स्टोन इज स्प्लिट अप अलॉंग टू जे काही स्टोन आहे त्या स्टोनला आपण कसं स्प्लिट अप करतो. तर फर्स्ट ऑप्शन दिलं आहे तुम्हाला फर्स्ट ऑप्शन दिलं आहे तुमचं टेक्स्चर, त्यानंतर फ्रॅक्चर, त्यानंतर क्लिवेज आणि त्यानंतर स्ट्रक्चर. तर स्टोनला स्प्लिट अप म्हणजे स्टोनला आपण 2 लाईनपासून वेगळे करू शकतो तर 2 थरांपासून वेगळे करू शकतो स्टोनला स्प्लिट अप. तर तो कुठून करतो क्लिवेज CLEVAGE क्लिवेज यामधून तुम्ही त्याला वेगळे करू शकता. नंतर नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे स्पॅलिंग हॅमर इज यूज फॉर. त्यामध्ये म्हटलं आहे फर्स्ट ऑप्शन ड्रिलिंग वुडन हिटेड चिझल, त्यानंतर रफ ड्रेसिंग ऑफ स्टोन, त्यानंतर कार्विंग ऑफ स्टोन आणि त्यानंतर दिलं आहे तुम्हाला ब्रेकिंग स्मॉल प्रोजेक्शन ऑफ स्टोन.
ठीक आहे. तर स्पेलिंग हॅमर कधी लक्षात ठेवा, नोट लिहून ठेवा की स्पेलिंग हॅमर यूज फॉर रफ ड्रेसिंग ऑफ स्टोन. रफ ड्रेसिंग ऑफ स्टोनसाठीच स्पेलिंग हॅमर यूज होते, म्हणजे ऑप्शन नंबर तुमचा सेकंड. त्यानंतर म्हटलं आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ बिल्डिंग स्टोन. नेक्स्ट क्वेश्चन, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ बिल्डिंग स्टोन. तर बिल्डिंग स्टोनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असायला पाहिजे. फर्स्ट ऑप्शनमध्ये दिलं आहे बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ बिल्डिंग स्टोन किती असायला पाहिजे. फर्स्ट ऑप्शन 1.5 to 2.5. सेकंड ऑप्शन दिला आहे तुम्हाला 2 to 2.5. थर्ड ऑप्शन 2.5 to 3 अँड फोर्थ ऑप्शन 3 to 3.5. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ बिल्डिंग स्टोनची कधी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लक्षात ठेवा तुम्ही काय असली पाहिजे, 2.5 to 3. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ गुड बिल्डिंग स्टोन. क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ गुड बिल्डिंग स्टोन किती असायला पाहिजे. क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ गुड बिल्डिंग स्टोन किती असायला पाहिजे. फर्स्ट ऑप्शनमध्ये दिलं आहे तुम्हाला 50 MPa, त्यानंतर सेकंड 100 MPa, थर्ड 150 MPa आणि चौथं 200 MPa. तर क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ गुड बिल्डिंग स्टोन कधी लक्षात ठेवा किती असायला पाहिजे, 100 MPa म्हणजे मेगा पास्कल, किंवा ऑर कुठे दिलं असेल तर 1000 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. ही तुमची क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ स्टोन असायला पाहिजे, म्हणजे याच्यापेक्षा कमी नको, एवढी तरी असायला पाहिजे. त्यानंतर जिप्सम इज ए. जिप्सम काय आहे तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे जिप्सम इज ए. फर्स्ट त्यामध्ये ऑप्शन दिला आहे मेकॅनिकली फॉर्म इन अ सेडिमेंटरी रॉक, सेकंड ऑप्शन इग्निशियस रॉक, थर्ड दिला आहे केमिकली प्रेसिपिटेट सेडिमेंटरी रॉक आणि चौथं मेटामॉर्फिक रॉक. तर जिप्सम काय आहे बघा तुमचं, मेकॅनिकली कुठले रॉक तयार होत नाही, पहिलं ऑप्शन कटलं. दुसरं दिलं इग्निशियस, आपल्या इलेक्ट्रिकनुसार इग्निशियस रॉक हा जिप्सम नाही आहे. बघ मेटामॉर्फिकही नाही आहे, कारण मेटामॉर्फिकचं आपली जर ट्रिकमधली MQGS किंवा जुनी लेक्चर तुम्ही पाहून घ्या. आणि जिप्सम काय आहे तर जिप्सम इज अ केमिकली प्रेसिपिटेट सेडिमेंटरी रॉक. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू, स्लेट इज फॉर्म बाय मेटामॉर्फिक ॲक्शन ऑफ. स्लेट कसं म्हणते तर स्लेट इज फॉर्म बाय द मेटामॉर्फिक ॲक्शन ऑफ. स्लेट कुठकुठले रॉक हे मेटामॉर्फिक ॲक्शनने तयार होते तर बघा 4 रॉक फॉर एक्झाम्पल तयार होतात. तुझं ट्रिक जर आपण लक्षात ठेवली, मेटामॉर्फिक रॉकची ट्रिक कुठली आहे बघा, जे काही मेटामॉर्फिक रॉक आहे तर मेटामॉर्फिक रॉकची ट्रिक आपण लक्षात ठेवू शकतो, MQGS, मार्बल, क्वार्ट्झाइट, जेनिस अँड स्लेट. तर बघा सर्वात पहिले काय होता तुमचा जो समजा म्हटलं आपण तर लाईमस्टोन पासून चेंज होतो तुमचा, लाईमस्टोन इज कन्वर्टेड इनटू मार्बल. त्यानंतर सँडस्टोन हा कन्वर्टेड इनटू क्वार्ट्झाइट. थर्ड शेल इज कन्वर्टेड इनटू स्लेट. आणि फोर्थ ग्रॅनाइट इज कन्वर्टेड इनटू जेनिस. तर बघा मग आपलं म्हटलं आहे मेटामॉर्फिक रॉक, प्रश्नामध्ये म्हणतात स्लेट इज फ्रॉम बाय मेटामॉर्फिक ॲक्शन. स्लेट कोणत्या मेटामॉर्फिक ॲक्शनपासून तयार झाली तर कुठल्या मेटामॉर्फिक ॲक्शनपासून स्लेट तयार झाली, शेल. मग शेल हा तुमचे सेडिमेंटरी रॉक होता, त्याच्यापासून त्याचे रूपांतर कशात झालं, स्लेट या मेटामॉर्फिक रॉकमध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा, द गुड बिल्डिंग स्टोन शुड नॉट ॲब्सॉर्ब वॉटर मोर दॅन. लक्षात ठेवा, द गुड बिल्डिंग स्टोन शुड नॉट ॲब्सॉर्ब मोर दॅन. फर्स्ट ऑप्शन दिलं तुम्हाला 5%, 10%, 15%, 20%. कधी गुड बिल्डिंग स्टोन हा 5%पेक्षा जास्त प्रमाणात पाणी शोषून घ्यायला नको, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट 5%. ओके. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.